इथे गर्दी जमली आहे हा माझ्यांना का दिसतंय. इडे चाले हॅलो. आता आम्ही चाललो आहे मानस मंदिरला, जे की आहे आसनगावला. मी आणि विराज मध्ये प्लॅन चेंज पण होऊ शकतो, डोंट नो. पण आता मी निघतोय. आता आज काय नाही आहे, सो म्हणून निघतो आता मी. बघू आता कसं होत आहे. इथून आसनगाव, आसनगाववरून मानस मंदिर. तर विराज येईल तेव्हा आम्ही जाऊ. तू या. सो गाईज, प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना. आपण विराजला गेला बघू, अजून त्याला किती वेळ लागतो. कॉल केला त्याला 5 मिनिटापूर्वी, अजून तो उतरला नाही. पण लेट्स सी. आपल्याला पेट्रोल भरायचं मग जायचं. बहुत ही जल्दी आ गए आप. तर आम्ही जी व्हिडिओ काढली निघाली नाही, आम्ही परत चाललो आहे व्हिडिओ घ्यायला खडवली नदीची. सो इतना सब कुछ करना पड़ता है ब्लॉग के लिए. अँड थँक्स टू की परत येतो आपल्यासोबत. चलो रिटेक. सो गाईज, आता आपण आलो आहे खडवली नदीला. खडवली नदी कधी पण या नदीचं पाणी वाहतच असतं. भरपूर लोक येतात इथं आंघोळीला सुट्ट्यांच्या दिवशी, जसे की तुम्ही बघू शकता. होळीच्या दिवशी तर स्पेशली इथं खूप गर्दी असते. होळीला जर तुम्ही आलात तर ही पूर्ण नदी भरलेली असते. इकडची एक स्पेशालिटी आहे ही नदी, म्हणजे लोकांचा स्पॉट आहे. दारू बिरू प्यायला, असं टाइमपास करायला, फिल्म मारायला चांगली जागा आहे. पुढे जाऊन लोक तिथं फालतूगिरी करतातच, कचरा बिचरा करतात. पण ते तुम्ही करू नका, मी तुम्हाला सांगेन. नेचरची काळजी घ्या, तर नेचर तुमची काळजी. चला, रामकृष्ण. हे घर तुम्ही बघत असाल तर नीट बघा. या घराचं बांधकाम 2 वर्षापासून चालू आहे, 2-2.5 वर्षापासून. आणि ते बाजूचं घर बघा, फुल ॲनिमे वाईब्स, फुल ऑन ॲनिमे वाईब्स. इथून हायवेवरून हा लेफ्ट टर्न घ्यायचा आहे. हे बघा मानस मंदिरला तुम्हाला एंट्रन्स दिसेल. तो इथून खाली गेलात इथून इथं परत एक बोर्ड असेल, तुम्हाला बोर्ड दिसेल बघा. अजून एक बोर्ड, इथून परत एक झालं. या रोडने तुम्हाला सरळ सरळ जायचं. ओके, चलो बाय बाय. आपण पोचलोय अच्छा का सेटअप गरिबांचा. लेट्स गो. सो हे राहिला गाईज मानस मंदिर. आपल्यासोबत विराज आलाय. इडे चाले. आणि मोबाईल बंद.
असं सुंदर असं मंदिर आहे. त्याचं हे बघू शकता तुम्ही बांधकाम वगैरे. आणि हा छोटूसा तलाव. अलाउड नाही इथं व्हिडिओ काढणं, पण चला थोडेशा तर काढू शकतो आपण. सेक्सी असे रोड आहेत. खूप सुंदर आहे नेचर वाईज. हे जैन मंदिर आहे, मानस मंदिर आसनगावमध्ये. आतमध्ये राहायला वगैरे पण ठिकाण आहेत आणि खूप मोठं आहे असं सर्कल आहे हा प्रॉपर पूर्ण. काही ज्या पक्षी बघा, त्याची टेल बघा काहीतरी वेगळीच आहे. असे 3 मंदिर आहेत आणि हे मेन आहे वाटतं. हे मेन मंदिर. तर इथे आलो आहे. आतमध्ये तर अलाउड नसेल आम्हाला फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे काढायला, सो मी तुम्हाला एवढंच दाखवेल. आता जसं की मागच्या क्लिपमध्ये दिसलं असेल तुम्हाला मंदिरं वगैरे आहे. सो आता जातो, आशीर्वाद घेतो, पाय पडतो आणि मग बघू. बाय बाय. तर मी दर्शन घेऊन आलो आता आणि आम्हाला एक हे दिसलं आहे, तुम्हाला दाखवतो थांबा. हे सगळे स्पॉट्स आहेत, तलाव. आणि आम्ही इथं आहोत मंदिराजवळ. इथे गर्दी जमली आहे. काय माहिती यांना काय दिसतंय. काय रे काय दिसतंय तुला? काय दिसत नाही मला. प्रँक तो नहीं हो रहा अपने सगळं. त्यांच्या मनात पाप नाही दिसतं वाटतं. हाँ हम तो पापी लोग हैं. क्या हुआ, नहीं दिखा आपको? मेरे को नहीं दिखा. वायर जैसा साइज है उसका ऑलमोस्ट. क्या है क्या लेकिन? अच्छा ओके, मूवमेंट हो रहा है. हाँ हाँ. अच्छा ओके. और क्या देख रहे थे आप? बरोबर. मेरे को लगा कुछ तो है दूसरा कुछ तो. ये उसी का है ना, सांप का पूरा. अच्छा 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 ऐसा है. बघा काही ये सांप दिख रहा होगा छोटू सा. मराठी. हाँ तर या सापाला बघण्यासाठी एवढी अशी गर्दी जमली आहे. वो भी सांप को देखने के लिए. ओ माय गॉड, व्हाट अ कंटेंट भाई, व्हाट अ कंटेंट, व्हाट अ कंटेंट भाई, व्हाट अ कंटेंट. असं गार्डन आहे मस्त, पूर्ण असं गार्डन आहे मस्त इथं वॉक करायला. आणि हे मंदिर आहे, सुंदर आहे गार्डन. ब्युटिफुल गार्डन. झाडं पण बघा, झाडं पण त्यांनी एकदम नीट ठेवलेत. आणि इथं पार्किंगचे एरिया आहे. काहीच तर तुम्हाला इथं दिसत असेल तर या एक्झॅक्ट डोंगराच्या मागे माऊलीगड दिसतोय. थांबा तुम्हाला मी नीट दाखवतो. ते बघा, त्या मंदिराच्या एक्झॅक्ट मागे माऊलीगड दिसतोय. तो बघा, तो तिथे कुठे बघा माऊलीगड. तो आमचा फर्स्ट ट्रेक होता लाईफचा. ओह, बीच में ही कुछ तो आ गया. कसं वाटलं मंदिर? मंदिर तर चांगलं होतं, मला मिस केलं आपण. मंदिर चांगलं होतं, वातावरण पण चांगलं आहे, मेंटेन पण चांगलं केलं, झाडं वगैरे. आणि मेन म्हणजे घाण कुठेच नाही आहे. मेंटेन एकदम स्वच्छता इम्पॉर्टंट आहे, एकदम भारी. मला पण असं वाटतं की चिल करायला, जरा शांततेत यायचं असेल ना तुम्हाला. चिल करायला म्हणजे शांतता हवी असेल तर तुम्हाला, तर तुम्ही असं थोडंसं असं इथले जवळ राहत असाल, आसनगाव, वाशिम, टेटवा, हडवली वगैरे, तर तुम्ही इथं येऊ शकता असं आराम, शांततेत, जरा केऑसपासून लांब. ठीक आहे. तर आता इथून आम्ही निघू, काहीतरी खाऊ आणि मग आम्ही जातो आमच्या घरी.
काय आम्ही इथं आलो आहे. माझा एक फ्रेंड आहे चैतन्य ठाकरे, त्यांनी सांगितलं इथला वडापाव खूप फेमस आहे. तर इथं आलो आम्ही आता वडापाव खायला. ठाकरे बोललेला की इथं ट्राय करा, गरम गरम भेटतो, खूप फेमस आहे तुला इथं वाटूनचा. मग आम्ही इथं आलो आहे, बघू खाऊ आणि रिव्ह्यू करू. त्या ठाकरेला पण रिव्ह्यू द्यायचे मला. आम्ही व्हिडिओ काढत होतो पण व्हिडिओच नव्हती चालू आहे. तर परत एकदा फर्स्ट बाईट घेऊ. आम्ही फर्स्ट बाईट घेतो आता. विराजनी पहिलाच घेतला. टाइमपास खायला एवढा लावू नका. ठाकरेसोबत या फक्त. आपण पोचलो आहे. हा ब्लॉग मी करतो. आणि माझा लहान भाऊ भेटला इथं मला खाली. आता आम्ही दुसऱ्या ट्रिपला लगेच निघतो. आता घरी जाऊन फ्रेश होईल आणि मग आम्ही निघू सप्तशृंगीला. बाय बाय. हाय गाइस. हेलो. अरे हेलो तो बोलो. तेरी बहन सदमे में कर